ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज काय आहे? 11 तारीख. आज शनिवार. महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती. आता त्यांना महात्मा का म्हटलं गेले? अनेक लोकांच्या हिताकरता जे जीवन जगलं जातं त्याला काय म्हणतात? महात्मा. आणि अनेक लोकांचं प्रश्न लुबाडून खाणारा जो असतो त्याला काय म्हणतात? दुरात्मा. असे आज आपल्या भारतामध्ये अनेक दुरात्मे जन्माला आले. अशोक खरासारखे भ्रष्टाचार करून आणि लोकांना मुठवलेले. पण हा महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय केलं? त्यावेळेला महिलांना शिक्षण दिलं जात नव्हतं. एकदा बाईचा नवरा मेला का तिला तिला आयुष्यभर तसंच राहायला लागायचं. ते केस काढून टाकायचे. आणि या महात्मा ज्योतिराव फुलेंनी महिलांना मुलीला शिक्षणाकरता त्याने काय केलं? सावित्रीबाई फुले तिला स्वतः घरी शिकवलं. आणि मग ती मुलींना शाळेमध्ये शिकवायला जायची. आणि मग लोक त्याच्या अंगावर काय करायचे? शेण टाकायचे. आजही हे बुद्धिवादी लोक आहे ना, यांना समाज येडा ठेवायचा आहे. समाज जर शहाणा झाला ना तर यांचं पोटं भरणार नाही. लोकांना बावळटपणा ठेवून हे पोटं भरतात. ते कष्ट करते नाही. आणि मग ते शेण टाकायचे. ती 2 साड्या घेऊन जायची. तिथे गेल्या का ती साडी नेसायची, ही साडी ठेवून द्यायची. तिकडून आल्यानंतर परत ती साडीवर शेण टाकायची, ती घरी बदलायची. असं करून आणि महिलांना शिक्षणाचं तिनं सुरू केलं. म्हणून आज मुली राष्ट्रपती, पंतप्रधान, कलेक्टर, आमदार सगळे उच्च पदावर गेले. ही पुण्य कोणाची? महात्मा ज्योतिराव फुल्यांची. आणि ज्या बाईचे केस काढून तिला आयुष्यभर तसं राहायला लागायचं त्याला पुनर्विवाह करायची परवानगी दिली. असे महात्मा ज्योतिराव फुले अनेक लोकांच्या हिताकरता त्यांनी स्वतः काहीच केलं नाही आणि आज लोकांचे कल्याण होऊ राहिले. आणि मग ते जे आज संविधान आहे त्याच्यावर आजचे राजकारती नेते काय करू राहिले? त्यांची स्वतःची पोळी बाजू राहिली. म्हणून महात्मा पद याला मिळालं आहे तर त्याचं अनुकरण, आज त्याची जयंती आहे, आपण त्याचं अनुकरण घ्यावा. हे जर पटलं असेल, तुम्ही जर खरंच भैरोबाचे उपासक असाल, कुलदैवतेचं उपासक असाल तर या व्हिडिओला तुम्ही क्लिक कराल. जय भैरवनाथ.